चला आज आपण आहे ना कुरकुरीत अशी सुरमई फ्राय बघणार आहोत. वरून अगदी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट. दिसताना छान दिसते ना. चला आपण पटकन सुरुवात करूया. इकडे मी सुरमई घेतली. नंतर एका प्लेटमध्ये लाल तिखट घेतलं. हे लाल तिखट आपलं जे रोजचं घरगुती आहे ना तेच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी पेस्ट टाकायची आहे. तर हिरव्या पेस्ट मध्ये बघा मी कोथिंबीर घेतले, आलं घेतले आणि लसूण घेतले. हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तिघांची. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची अर्धा चमचा आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय त्याच्यामध्ये आणि मिक्स करायचंय आणि नंतर कोकम आगळ घालायचंय आपल्याला. छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. आपली छान अशी पेस्ट बनवून झाली. नंतर आपल्याला हे जे सुरमईचे तुकडे आहेत त्यांना लावून घ्यायचे. दोन्ही बाजूनी लावायचे. हा मसाला जो आपण बनवलाय तो आता लावून घेते मी दोन्ही बाजूने. एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला ना हे मुरत ठेवायचंय. मुरत ठेवल्यामुळे काय होतो, हा मसाला जो आहे ना आतमध्ये मास्यांच्या आतमध्ये थोडासा लागला जातो व्यवस्थित असा. त्याच्यामुळे आपल्याला मुरत ठेवायचंय. नंतर वरून कोटिंग साठी बघा मी बारीक रवा घेतलाय. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं ना तरी चालते. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ घालायचं, जेणेकरून वरचं कोटिंग आहे ना ते आपल्याला फिकं लागतं. त्याच्यामुळे ते घालायचं आपल्याला. ठीक आहे. हे आपलं वरून आता कोटिंग तयार झालंय. नंतर मी इकडे काय केलं, पॅन मध्ये थोडस तेल घेतले आणि तेल स्लो गॅसवर तापत ठेवले. ठीक आहे. तेल तापतंय ना तोपर्यंत आपण इकडे सुरमई आहे ना त्या रव्याचं जे मिश्रण केलंय त्याच्यामध्ये असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. हे बघा छानपैकी असं लावून घेते मी सगळ्या सुरमईंना. तोपर्यंत इकडे काय आपलं तेल पण तापते. हे बघा छानपैकी आता तेल तापलंय आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची. ठीक आहे. जेवढे आपल्या पॅन मध्ये किंवा तव्यामध्ये बसतील एवढे सुरमईचे पीस आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे. आणि नंतर एक 5 मिनिटांनी आपल्याला असं थोडस उलटून बघायचंय. हे बघा आता छानपैकी एका बाजूने भाजले. तर मी आता पलटून दुसऱ्या साईडला पण भाजून घेते व्यवस्थित अशी. आणि मी एकदम कमी तेल घातले आणि त्या जेवढं मी तुम्ही बघितलं ना तेवढ्याच तेलामध्ये ही सुरमई फ्राय करून होते. जास्त तेलाची पण गरज नाहीये. तर अशा पद्धतीने आपली ही सुरमई फ्राय तयार आहे. तर तुम्हाला ही माझी जर रेसिपी जर आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा.